होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्गापैकी एक आहे। ही सामुद्रधुनी इराण, ओमान आणि यांच्या दरम्यान असून ती पर्शियन गल्फला व ओमानच्या गल्फला जोडते, नंतर पुढे अरबी समुद्राशी जोडते। ही सामुद्रधुनी सुमारे 33 किलोमीटर रुंद असली तरी फक्त 6 किलोमीटर रुंद एवढ्या समुद्र मार्गातूनच जहाजांची ये-जा सुरू असते। जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने जगभरात पाठवले जातात। जगातील सुमारे 20% तेलाचा पुरवठा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो। बरं, ही होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देश जसे की सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक आणि कतार या देशातील तेल जहाजांद्वारे याच समुद्रधुनी मार्गे बाहेर पडतं। या भागात तणावजन्य परिस्थिती अधूनमधून असते, विशेषतः आता इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे। जर ही सामुद्रधुनी बंद झाली तर जगभरातील तेलाचे दर प्रचंड वाढू शकतात आणि ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं। थोडक्यात काय तर होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे मध्य पूर्वेतील तेल जगभर पोहोचवणारा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग। या समुद्रधुनीतून तेल व वायू पुरवठा थांबला किंवा मोठ्या प्रमाणावरती कमी झाला तर त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरती होतो। भारताला याचा फटका बसला आहे, कारण भारताचा मोठ्या प्रमाणातील तेल व वायू आयातीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।